स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी पद्मजा देवी मोहिते पाटील व सुनबाई उर्वशी देवी मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी या पक्ष प्रवेशाची औपचारिक घोषणा केली आहे। तसेच अकलूज नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाचे पक्के नेते असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत आणि अकलूजमधील जनता आता दडपशाही झुगारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देईल असा विश्वास यावेळी पद्मजा देवी मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे। त्यामागचं नेमकं कारण म्हणजे एक 2 दिवसापूर्वी आमची काही वैयक्तिक आमचं कामं होती काही, त्यासाठी आम्ही अजितदादांशी आदरणीय अजितदादांच्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा करायला गेलो होतो आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की हे नेतृत्व म्हणजे माझी तर पहिल्यांदाच भेट होती, परंतु असं लक्षात आलं की ते स्पष्ट बोलणार आहेत, खरं बोलणार आहेत आणि उगीच फुकटचा शब्द देणारे नाहीत कुणाला। आणि मग त्यावेळेला चर्चेतून असं झालं की आपल्या कार्यकर्त्यांना जर संधी द्यायची असेल अजितदादांसारखा शब्दाचा पक्का धाडसी आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा किंवा बळ देणारा नेतृत्व दुसरं असू शकत नाही। त्यांनीही लगेच आम्हाला म्हणजे तसं एकदम रिस्पॉन्स एकदम चांगला दिला, सगळं आमच्याशी सकारात्मक एक चर्चा केली। त्याचं श्रेय सगळं उमेशदादा पाटलांनाही जातं की तेही त्यावेळेला तिथे होते। आणि मग आम्ही एक निर्णय केला, आमच्या कार्यकर्त्यांशी आम्ही 2 दिवसात बोललो आणि मग सगळ्यांच्या विचारांनी की बाबा आपल्या कार्यकर्त्याला जर संधी मिळत असेल आणि पुढे यायचं हे मिळत असेल पाठबळ, तर अजितदादांसारखं नेतृत्व आपण स्वीकारलं पाहिजे। आणि 11 तुम्ही प्रवेश करत आहात आणि निवडणुकीची जबाबदारी तुमच्यावर सोपली। 26 उमेदवारांनी एक नगराध्यक्ष, एक फार मोठी जबाबदारी आहे। मोहिते पाटलांचं, प्रतापसिंह मोहिते पाटलांचं इथं वलय आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे, पण 100% यश मिळेल असं वाटतं? हो, निश्चित आम्ही लढणार पूर्ण तयारीने, कारण आज आम्ही काम करत नाही। कारण माझं म्हटलं तर आज उमेशदादा म्हणा किंवा आदरणीय अजितदादांनी जी जबाबदारी दिली आहे, तर मी आज काय कुठे असं समाजसेवा करायला किंवा मी असं समाजात किंवा राजकारणात आलेलं नाही। माझं जसं लग्न झालं तसं साहेबांनी, प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी सर्व संस्था वगैरे बघायची मला संधी दिली। बाहेर राजकारणात आहे मी, एकेकाळी म्हणजे मी जिल्हा परिषद सदस्य होते, परत मी विरोधी पक्षनेता म्हणून जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे। मी पतसंस्था फेडरेशनची पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष होते 15 वर्ष, त्यामुळे असं मी भरपूर काम केलं। आजसुद्धा मी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलवर बिनविरोध आहे, सिनेटवरती बिनविरोध आहे आणि जिल्ह्याचं उच्च शिक्षण संघटना आहे त्याचे मी प्रेसिडेंट बिनविरोध आहे। म्हणजे जेवढ्या संस्था आहेत जिल्ह्यात, तर शैक्षणिक क्षेत्रात माझं काम सतत चालूच आहे। आणि हेच नाही तर मी 2000 ते 2005ला शिवाजी विद्यापीठात पण मी बिनविरोध गेले होते, तिथे 5 वर्ष काम केलं आणि सोलापूर विद्यापीठात, त्यानंतर आता अहिल्यादेवी विद्यापीठ ज्याचं नाव झालं। माझी हॅट्रिक आहे की मॅनेजमेंट काउन्सिलला बिनविरोध जाऊन काम करायची, त्यामुळे ते एक अनुभव आहे। परत आमची जनसेवा संघटनेचं महिला कॅडर होतं ते, त्या महिला संघटनेची मी अध्यक्ष होती आणि त्या माध्यमातून अनेक मी कामं केली आहेत। म्हणजे अगदी महिलांना म्हणजे आर्थिक मदत करणं, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ तेव्हा होतं पूर्वी निघालेलं 30 वर्षापूर्वी, त्या माध्यमातून पण छोटे मोठे उद्योगधंदे आम्ही उभे करून दिले। पतसंस्थेच्या आमच्या माध्यमातून आम्ही महिलांना लघु उद्योग उभे करून दिले। त्यामुळे अशा सगळ्या ह्याच्यातून आम्ही म्हणजे मी महिलांशी निगडीत आहे। आणि त्यावेळेला हे पण नव्हतं कन्सेप्ट की एकत्रित नागपंचमी करणं किंवा तिळगुळाचा समारंभ करणं किंवा राखी पौर्णिमा, आम्ही 35-40 वर्षापासून हा कार्यक्रम करतो। गावामध्ये येतो, सगळेजणं राखी बांधतात, तो एक रक्षाबंधनाचा मोठा सोहळा होतो, नागपंचमीचा 5 दिवस सण होतो, त्यामध्ये पैठणीचे खेळ होतात। अगदी म्हणजे उत्सुकपणे अगदी झोपडपट्टीतल्या महिलांपासून ते अगदी बिल्डिंगमध्ये बंगल्यात राहणाऱ्यापासून सगळे एका ठिकाणी येतात। त्यामध्ये सगळ्या रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, म्हणजे असं सतत वर्षभर चालू असतं। परत दसऱ्याचा सण आम्ही मोठा करतो की रावण दहन करतो आम्ही आणि आतिषबाजी असते मोठी, इंटरनॅशनल लेवलचं असं ते सगळं म्हणजे काय म्हणायचं आतिषबाजीचं म्हणजे फटाक्याचं होतं, अख्खं गाव लोटतं। असं दसऱ्याचा सण मोठा होतो, म्हणजे दर महिन्याला काही ना काहीतरी इव्हेंट्स आमचे असतात। डिसेंबरमध्ये आम्ही फेस्टिवल करतो, अकलूज फेस्टिवल, तो 5-6 दिवस चालतो। त्यामुळे आम्ही निर्भयपणे लोकांना असा हा पण एक आनंद देतो, आमचा एकोपा येणं, एकत्रित येणं आणि एकमेकांच्या विषयी स्नेहभाव वाढणं
हा त्याचा उद्देश. आम्ही कुठे तिकीट लावलेलं आजपर्यंत नाही. तुम्ही सातत्यानं लोकांमध्ये आहात, लोकांमध्ये मिसळत लोकांचे कार्यक्रम घेत आहे. अगदी. परंतु आजचा हा एवढा मोठा इव्हेंट आहे, आज पक्षप्रवेशाचा औपचारिक कार्यक्रम आहे. धवलदादा दिसत नाहीत, ते एक शंकेची बाब आहे का? नाही, शंकेच असं नाही. आता आम्ही दोघींनी त्यावेळेला प्रवेश केला आणि उमेश दादा होते. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये धवलदादा त्यावेळेला उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला तुमच्यासमोर सांगता येत नाहीत. नेतृत्व सध्या त्या कुटुंबाकडेच आहे. धवलदादांनीच त्या सगळ्याची धुरा जी आहे ते हाताळायची ठरलेलं आहे. त्याच्या मागची आमची काही रणनीती असेल ती आता आम्हाला तुम्हाला सांगता येणार. आणि मी दिलेला शब्द पाळणारे नेते अजितदादांची ओव्हरऑल महाराष्ट्रात ओळख आहे. प्रश्नच नाही. आणि मी पण प्रतापसिंह मोहिते पाटील अशा माणसाची पत्नी आहे की ज्यांनी कधी शब्द खाली पडून दिला नाही आयुष्यात. आणि म्हणून मला त्यांचं व्यक्तिमत्व भावलं की ते बोलतात, ते तसं करून दाखवतात. तुम्हाला काय विशेष शब्द देण्यात आलेला दादांकडून? असं शब्द असं नाही. आम्ही आमचं वैयक्तिक काही काम होतं, आम्ही बोलत होतो. पण त्यांनी जो सकारात्मक प्रतिसाद दिला मला चर्चेतून, की आम्ही म्हटलं की व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देईल, आणि त्यांनी तसंच केलं. आज साधी गोष्ट नाही की एका हाती 26 जणांचे एक बी फॉर्म पाठवून देणं, नाही तर लोकांना झगडायला लागतं तिथे जाऊन. ह्याचा आला, त्याचा नाही आला, त्याचा पोचतोय, त्याचा घड्याळ मागे फिरवायची, मग 5 मिनिटं वेळ वाढून घ्यायची. हे असलं करायची वेळ नाही. राष्ट्रवादीच्या प्रवेशाने धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या कार्याला न्याय 100% मिळाला असं वाटतं का? निश्चित, अगदी निश्चित मिळणार. कारण कसं एक कर्तृत्वान आणि धाडसीच एक जण कर्तृत्वांचं हे जाणतो. ते कोणी कोणाचा हे नाही की जो धाडसी असतो तो धाडसी माणसालाच ओळखतो कसं असतं ते, किंवा ज्याला माहिती असतं की एकमेकाची ताकद काय ते. त्यामुळे आम्हाला जे त्यांनी संधी दिली, आम्ही अजितदादांचे मनापासून आभार मानतो. आणि आमच्या कार्यकर्त्यांना निश्चित बळ मिळेल आणि संधी मिळेल काम करायची, याची मला खात्री आहे. आणि निश्चित आमचे 26 आमचे उमेदवार निवडून येतील.